जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले सोहित पाहे, तीर्थयात्री जाय चुको नको, जव काळ असे दुरी ठेला, तव तो हरिगुण गाय ऐकविला, मनी भाव धरुनी भला, नवंचे त्याला चुको नको. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त महान वैष्णव अवतार धारक करुणा सिंधू दयाघन पंचम वेद निर्माते जगमान्य जगवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा उत्कृष्ट असा 5 चरणाचा आणि 4 म्हणजे चौकडी प्रकरणातील असणारा खूप सुंदर असा मोठा असणारा नाटाच्या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला अभंग खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्याचा भाव आपण आधीच पाहून टाकू, पुन्हा होतही नाही होते. म्हणून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय एक उपदेश करतात. खूप सुंदर असा उपदेश अभंगामध्ये केलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात की बाबा जव हे सकळ सिद्ध आहे, अरे बाबा तुझ्याकडं जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे, सर्व सामुग्री आहे, पैसा आहे, तारुण्य आहे, सत्ता आहे, संपदा, सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत, तोपर्यंत तव तू आपुले सोहित पाहे, हात चालावया पाय, हे सर्व इंद्रिय तुझ्याकडे आहेत. तू काय कर, आपुले सोहित पाय, तू तुझं सोहित पाय. तो साधक म्हणला असेल तो खूप बरा, मला माझं सोहित कशात आहे माहित नाही, ऐका नाही, माझं सोहित कशामध्ये आहे मला माहित नाही, तुम्ही कृपा करून सांगा. यावर तुकोबराय म्हणले असतील तीर्थयात्री जाय चुको नको, तुझं सोहित कशामध्ये आहे. अनेक साधनापैकी भगवत प्राप्तीचं एक साधन तुकोबरायने या अभंगामध्ये सांगितलं की तू तीर्थयात्रा जीवनामध्ये कर, तीर्थयात्री जाय चुको नको, आणि तू चुकोच नको. हे असणार साधन सांगितलं. ठीक आहे, तो साधक मला ठीक आहे तुकोबराय तू म्हणतात तीर्थयात्रा जीवनामध्ये कर, ठीक आहे मी करतो, पण त्याला काय मग म्हातारपणी जरी तीर्थयात्रा केली तरी चालते, आहे का नाही. तीर्थयात्रा मग करू आम्ही वयाच्या शेवटी. तुकोबराय म्हणले वयाच्या शेवटी तू तीर्थयात्रा करशील, पण तू तोपर्यंत राहशील सांगता येते का. अरे जोपर्यंत काळ तुझ्यापर्यंत आलेला नाही, म्हणजे आज आता ताबडतोब आत्ताच तू असणार ते साधन कर. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरी गुण गाय ऐक वहिला. अरे जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत तू हरीचे गुण गाय, हरीचे गुण ऐक, श्रवण कर. मनी भाव धरुनी भला, अरे तुझ्या अंतकरणामध्ये चांगला भाव धारण कर, आणि नवंचे त्याला चुको नको, या गोष्टी करायला तू चुको नको. ठीक आहे, तुकोबराय सुंदर असा उपदेश करू लागलेले आहेत. पुढे सांगू लागले की बाबा जोडोनी धन न घाली माती, जीवनामध्ये तू धन द्रव्य पैसा भरपूर कमव बाबा, पण कमावलेलं धन मातीमध्ये घालू नको. आता मातीमध्ये घालणे म्हणजे त्याचा आपण पुढं थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. व्यर्थ घालू नको. थोडक्यामध्ये जोडोनी धन न घाली माती, मग कुठं खर्च करावं. ब्रह्मवृंदे पूजन यती, ब्राह्मणाचं पूजन करावं, साधू संतांचं पूजन करावं, अन्नदान करावं. सत्य आचरण दयाभूती, जीवनामध्ये सत्य आचरण तू धारण कर, आणि सर्वाविषयी अंतकरणामध्ये प्रेम ठेव. सत्य आचरण दयाभूती, प्राणी मात्राविषयी दया तुझ्या अंतकरणामध्ये राहू दे, आणि करी सांगा ती चुको नको, या गोष्टी करायला तू चुको नको. दशा यौवन बांधली अंगी, अरे तुला तारुण्य प्राप्त झालेलं आहे, तू आता तारुण्यामध्ये आलेला आहेस, तर तारुण्य अवस्थेमध्ये पांगिला नवे विषय संगी, तुला विषय हे गिळंकृत करू पाहतील,
पण तू कोणत्याही विषयाच्या नादी लागू नको. काय कर, काम, क्रोध, लोभ, मोह त्यागी या सर्व गोष्टीचा तारुण्यामध्ये तू काय कर, त्याग. काम, क्रोध, लोभ, मोह त्यागी. आणि राहे सत्संगती चुकू नको. संतांच्या संगतीमध्ये तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. आणि हे करायला तू चुकूच नको. आणि जर तू जीवनामध्ये मी सांगितलेल्या गोष्टी करायला चुकला मग पुढं मग तेथे नचले काही, पुन्हा काय चलत नाही म्हणले. मग सत्ता संपदा राहेल ठाईचे ठाई, मग ते काय कामाला येत नाही म्हणले बाबा. पुढे संचित जाईल ग्वाही. जीवनामध्ये जेवढं तू चांगला वागलास, जेवढं सत्कर्म केलंस ते तुझ्या बरोबर येणार आहे. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यमाज्ञा, यमाची आज्ञा आलेली नाही तोपर्यंत जीवनामध्ये हे सर्व असणाऱ्या गोष्टी करून घे. या गोष्टी करायला तू चुकूच नको, असा सुंदर उपदेश महाराजांनी अभंगात केलेला आहे. जवळजवळ सर्वच पदाचा, सर्वच अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. आता होईल नाही तर नाही होईल, फक्त अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. विठला विठला. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असतो. या ठिकाणी आज एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूप या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. त्या पाठीमागची भूमिका तसं तर आपल्याला ज्ञातच आहे, पण वक्ता या नात्यानं कर्तव्य असतं. पहाडी पारगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड या आपल्या गावामध्ये सौभाग्यवती धोंडाबाई नामदेवराव मंत्रे आणि सौभाग्यवती कुसाबाई प्रभू मंत्रे या दोन उभय दाम्पत्याने बंधूंनी एकत्रित ही चारधाम यात्रा परिपूर्ण केली. आणि कोणतीही तीर्थयात्रा पूर्ण केल्यानंतर त्याचं उद्यापन करावं लागतं, असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रघात आहे. त्याला आपण मावंद असं म्हणतो. म्हणून या उद्यापनाच्या निमित्तानं हे असणारे त्यांचे सुपुत्र श्रीमान सुधाकर नामदेव मंत्रे, विष्णू नामदेव मंत्रे, श्रीमान वैजनाथ प्रभू मंत्रे आणि श्री अनंत नामदेव मंत्रे आणि युवराज प्रभू मंत्रे हे त्यांची असणारी सुपुत्र यांनी या कार्यक्रमाचं मंत्रे परिवाराच्या वतीनं खूप मोठं आयोजन नियोजन केलं. बाहेरगावून अनेक अपतिष्ट मंडळी, पाहुणे मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, गावकरी मंडळी, माता भगिनी, बाहेरगावून आलेली सर्व भजनी मंडळी, खूप मोठा सायास या मंत्रे परिवारानं केलेला आहे. आणि मला वाटतं विशेष स्थिती सुद्धा अशी निवडलेली आहे की सध्या अधिक मास चालू आहे. अधिकस्य अधिक फलन म्हणल्यासारखं अधिक असणारं या उद्यापनाच्या निमित्तानं पुण्य प्राप्त होत असतं. आणि त्याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मास म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. विठला म्हणून भव्य दिव्य या ठिकाणी स्वरूप या कार्यक्रमाला आलेला आहे. सर्वच आता या ठिकाणी नवीन माझ्याकरता भजनी मंडळी आहे. आपण सर्व गावातील परिसरातील म्हणले येणार आहेत काही भजनी मंडळी, तर मला कुणाचाच परिचय नाही, आहे का नाही. हो, आता सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. हो, आमचे मृदंगाचार्य काय नाव म्हणले, शिंगारे महाराज सुंदर सुंदर या ठिकाणी वादन करत आहेत. आमच्या महाराजांनी खूप सुंदर चाल म्हणली, नाव सांगितलं पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही. शिवाजी महाराज नांदे, मी तुम्हाला बघितलंय बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमामध्ये. आता खूप कार्यक्रमामध्ये महाराज असतात. म्हणून आता विष्णू महाराज गावातलेच आहेत का, चिंचवण. म्हणून आता हे सर्वच मला वाटतं बाहेरगावची काही गावातली काही. बाबा कुठले, चोरंबा. चोरंबाला आम्ही दिंडी घेऊन येत असत बाबा, उमऱ्याचे आहेत आम्ही, आहे का नाही. चोरंबा आहे का नाही, जवळच येतं. बाकीचे बरेच आता सर्वांचं नाव घ्यायला आपला वेळ जाईल. हा, बाज गावातील पंचक्रोशी बाबा उत्तम प्रकारचं नियोजन करत आहेत. सर्व गावातील भजनी मंडळी, भजनी प्रिय मंडळी, आध्यात्मिक क्षेत्रातील असणारी आपण सर्व
माता भगिनी सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. जसं जमत तसं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंग खूप मोठा आहे. तर गायक लोकांना असा अभंग घेतला की जरा अवघड जातो. पण महाराजांच्या जवळजवळ 100% अभंग पाठ आहे. त्याच्यामुळे मला धीर आला नाही, तर माझं बी चुकतं एखाद वेळेस. निश्चितच महाराज मंडळी सर्व मला सावरून नेतील. हे भगवंताची सेवा आहे, आपल्याला नियोजित वेळीत करायची आहे. विशेष म्हणजे साऊंड सिस्टम, हो खूपच सुंदर साऊंड सिस्टम आहे बरं का. मला वाटतं आमच्या गावाकडे न्यावं लागतं काय की, म्हणजे आमच्या गावातले